नमस्कार, मी नेहा भगत। मनसे घडामोडीमध्ये आपले मनापासून स्वागत। पाहूया या आठवड्याच्या ठळक घडामोडी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापूरकरांच्या भेटीला। विदर्भ दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली जय मालोकर यांच्या कुटुंबियांची भेट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई व्यापारपेठ उपक्रमाचे उद्घाटन। राज्यात शक्ती कायदा पास करून घ्यावा अशी शर्मिला ठाकरे यांची मागणी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या अमन शेरावत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या उपोषणाला मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या वतीने पाठिंबा। वाशिममध्ये मनसे शहर शाखेच्या वतीने कावड यात्रेतील भाविकांचे स्वागत। आता पाहूया बातम्या सविस्तर रूपात। बदलापुरात चिमुकलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या घटनेविरुद्ध आवाज उठवत चिमुकलीला न्याय मिळवून देण्याचे काम केले। ही घटना घडली त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर होते। विदर्भ दौरा संपल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः बदलापुरात जात तेथील महाराष्ट्र सैनिक व स्थानिकांशी संवाद साधला। सोबतच राज ठाकरेंनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत या प्रकरणात कडक कारवाई करण्याची विनंतीही केली। काही दिवसांपूर्वी अकोल्यातील महाराष्ट्र सैनिक जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अकोल्यात जात जय मालोकर यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई व्यापारपेठेचे उद्घाटन करण्यात आले। मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी राज ठाकरे यांनी स्वपत्नीक या उपक्रमाचे उद्घाटन केले। शिवाय या व्यापारपेठेतून राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खरेदीही केली। महाराष्ट्रात सध्या सर्वच नेते महिलांचा पुळका आल्याचं दाखवत आहे। बदलापुरातील घटनेनंतर सर्वच नेते जर महिलांना न्याय देण्यासाठी आग्रही असतील तर महाराष्ट्रात लवकरात लवकर शक्ती कायदा लागू करावा आणि महिलांच्या सुरक्षितेवर लक्ष द्यावे अशी मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली। TV9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी शर्मिला ठाकरे बोलत होत्या। महिलांवरती अत्याचार तेव्हाही होत होते, आत्ताही होत आहेत। फक्त मला तेच सांगणं आहे की सगळे जेवढे महिलांवरती पुळके आणतायत ना, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून तो शक्ती कायदा एकदा पास करून घ्या। नुकत्याच पार पाडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 57 किलो वजनी गटातून कांस्य पदक विजेते अमन शेरावत याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली। मुंबईतील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात अमन शेरावत याने राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून अमन शेरावत यांचे अभिनंदन करण्यात आले। मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबईतील अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांची तब्बल 500 कोटीची बिले प्रलंबित आहेत। ही बिले लवकरात लवकर मिळावी यासाठी मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला। मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघाचे अध्यक्ष गौरव वालवलकर, कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण, उपाध्यक्ष गणेश कदम, चिटणीस प्रकाश शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते। वाशिम शहर मनसे शाखेच्या वतीने शहरात दाखल झालेल्या कावड यात्रेमध्ये भाविकांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। कावड यात्रेतील भाविक हे अनेक किलोमीटर पायी चालत आपली परिक्रमा पूर्ण करत असतात। यावेळी भाविक अनेक शहरांमध्ये मुक्कामी असतात। अशा परिस्थितीत या भाविकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं शिवाय त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचं काम मनसे वाशिम शहर शाखेच्या वतीने करण्यात आले। ह्या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी। अशाच मनसे घडामोडीचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।